राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। राज्यामध्ये सर्व 29 महापालिकांसाठी पुढच्या वर्षी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे। तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होईल। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे। निवडणुका जाहीर झाल्यामुळे कालपासूनच सर्व महापालिकांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम हा पाहायला मिळणार आहे। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। राज्यात महापालिका निवडणुकांसोबतच जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही 31 जानेवारीच्या आधीच घ्यायच्या आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसंदर्भात 50% कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। त्यामुळे तिथं 50% आत आरक्षण आहेत अशा एकूण 12 जिल्हा परिषद आहेत। त्यांच्यासाठी निवडणुका ह्या 31 जानेवारीच्या आत घ्यायच्या असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे। जिल्हा परिषदा या 50%च्या आतमध्ये आहे। या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते। त्याचं नियोजन आम्ही करतोय। एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करू आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल।